1672 साल मराठा साम्राज्याच्या इतिहासाला कलाटणी देणारं एक वर्ष उजाडलं होतं। बागलाण प्रांतातील सर्वात उंच आणि मोक्याचा किल्ला, मुघलांच्या नाकावर टिच्चून स्वराज्यात आलेला जेबाचा सरदार इखलास खान याने साल्हेरला वेढा घातला होता। 40,000ची मुघल फौज तिथे तळ ठोकून होती। मुघलांचा तोफखाना गडाच्या भिंती ढासळत होता, वरून रसद बंद होती। साल्हेरचा श्वास कोंडत चालला होता। हातातून जाण्याची चिन्हे होती, पण रायगडावरून महाराजांनी एक वेगळीच रणनीती आखली होती। हा फक्त किल्ला वाचवण्याचा प्रश्न नव्हता, मुघलांना मैदानात हरवण्याची ही पहिलीच मोठी संधी होती। पर्यंत गनिमी कावा म्हणजे लपून हल्ला करणे असेच मुघलांना वाटत होते। इखलास खान निर्धास्त होता। त्याला वाटले मराठे डोंगरातून येतील आणि पळून जातील। मराठा सैन्य यावेळी पळण्यासाठी नाही, तर मुघलांना चिरडण्यासाठी येत होते। स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे आणि सरनोबत प्रतापराव गुजर यांना आदेश गेला। उत्तर कोकणातून मोरोपंत पिंगळे यांची पायदळ फौज साल्हेरच्या दिशेने निघाली, तर दुसरीकडून दख्खनच्या पठारावरून प्रतापराव गुजर यांचे घोडदळ वाऱ्याच्या वेगाने धावत होते। दिशा 2 सेनापती, पण लक्ष्य एकच, साल्हेरचा वेढा फोडणे। त्यांचे लक्ष गडावर होते। त्यांच्या पाठीमागे काय वादळ येत आहे याची त्यांना खबर नव्हती। ही लढाई गनिमी काव्याची पुढची पायरी होती। गनिमी काव्याव आता रणांगण युद्धात बदलणार होता। साल्हेरचा परिसर हा मैदानी आणि डोंगरी असा मिश्र स्वरूपाचा आहे। घोडदळासाठी हे मोठे आव्हान होते। त्यांची ताकद त्यांच्या तोफखान्यात होती, पण अवजड तोफा पटकन फिरवणं त्यांना शक्य नव्हते। मराठ्यांनी हेच हेरले होते। मुघल सैन्य वेढ्यात अडकले आहे, म्हणजे त्यांची हालचाल मंद आहे। इखलास खानची फौज गडाच्या पायथ्याशी पसरली होती। त्यांना एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढणं अशक्य होते। मुघल सैन्य संख्येने जास्त असले तरी मराठा सैन्याची चपळाई त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने अधिक होती। प्रतापरावांनी पाहिलं की मुघलांची कुमक विखुरलेली आहे। त्यांना एकत्र येण्याची संधी द्यायची नव्हती। मुघलांच्या रसद पुरवठ्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्याची सवय हीच त्यांची कमजोरी बनली होती। उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूंनी रस्ता बंद केला तर मुघलांना पळायला जागाच उरणार नव्हती। मोरोपंतांचे पायदळ डोंगराळ भागातून आणि जंगलातून शत्रूच्या जवळ पोहोचले। तेव्हा मुघलांना समजले की मराठा सैन्य आले आहे, तेव्हा खूप उशीर झाला होता। ही मराठा फौजांचे टायमिंग म्हणजेच वेळेचे गणित अचूक जुळून आले होते। प्रतापरावांनी मुघलांना सावरण्याची संधी न देता थेट हल्ला चढवण्याचा निर्णय घेतला। ह्या तोफा गडाकडे होत्या, त्या मैदानाकडे वळवण्यात मुघलांचा बराच वेळ वाया गेला। ची वेळ होती, सूर्याची किरणे डोळ्यावर येत होती, तरीही मराठ्यांचा निश्चय अढळ होता। निरीक्षण संपले होते, आता वेळ होती अंमलबजावणीची। एका ऐतिहासिक हल्ल्याची नीती साधी पण घातक होती। दुहेरी कात्री, शत्रूला दोन्ही बाजूंनी दाबणे। मोरोपंतांचे पायदळ कठीण भागात लढणार होते, तर प्रतापरावांचे घोडदळ मैदानावर धडक देणार होते। उद्दिष्ट होते इखलास खानला पळून जाण्यापासून रोखणे, त्याला तिथेच संपवणे। मराठ्यांनी चंद्रकोरीप्रमाणे व्यूहरचना केली, ज्यामुळे शत्रू आपोआप मध्यभागी ओढला गेला। सूर्याजी काकडे यांच्याकडे आघाडीची जबाबदारी होती। मुघलांच्या फळीत घुसून गोंधळ घालण्याचे काम त्यांचे होते। यालाच शॉक टॅक्टिक्स म्हणतात। शत्रूला विचार करायला वेळच द्यायचा नाही। गडावरून आणि खालील फौजेतून एकमेकांना इशारे देऊन हल्ल्याची वेळ निश्चित केली गेली। मुघलांचे हत्ती आणि भारी फौज मराठ्यांच्या चपळ घोडदळासमोर निरुपयोगी ठरणार होती। मराठ्यांनी चिलखते कमी केली होती। गती हीच त्यांची ढाल होती। बहालोल खान मदतीला येण्याआधीच इखलास खानचा निकाल लावण्याची ही योजना होती। पेशवे आणि सरनोबत यांच्यातील ताळमेळ हा या विजयाचा मुख्य पाया होता। धुमाळी उडवून दृश्यमानता कमी करणे हा सुद्धा या योजनेचा एक भाग होता। मध्ये एकवाक्यता नव्हती, याचा फायदा मराठ्यांनी आपल्या नियोजनात करून घेतला। साल्हेरचे मैदान आता एका मृत्यूच्या सापळ्यात रूपांतरित झाले होते। योजना तयार होती, आता फक्त एका आदेशाची वाट पाहिली जात होती।
आणि तो क्षण आला. हर हर महादेवच्या गर्जनेने साल्हेरचा आसमंत दुमदुमून गेला. प्रतापरावांच्या घोडदळाने मुघलांच्या बाजूच्या फळ्यांवर जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या हल्ल्याने मुघल सैन्य गांगरले, त्यांची शिस्त मोडली. दुसरीकडून मोरोपंतांच्या मावळ्यांनी पायदळाला सळो की पळो करून सोडले. सूर्याजी काकडे सिंहासारखे लढत होते. तोफेचा गोळा लागून ते पडले, पण सैन्य थांबले नाही. सभासद बखर म्हणते, त्या दिवशी रक्ताचे पाट वाहिले. इतके घनघोर युद्ध झाले. त्यांनी हत्तींवर हल्ले चढवले. बिथरलेले हत्ती मुघलांनाच तुडवू लागले. इख्लास खान जखमी झाला. त्याचा मुख्य आधारच तुटला होता. मुघलांचा धीर सुटला. ज्यांनी प्रतिकार केला ते मारले गेले. बाकीच्यांनी शरणागती पत्करली. हजारो घोडे, हत्ती आणि तोफा मराठ्यांच्या हाती लागल्या. बहालोल खान मदतीला आला, पण तोवर इख्लास खानचा पराभव पूर्ण झाला होता. मराठे थांबले नाहीत. त्यांनी आता बहालोल खानवरही हल्ला चढवला. एकाच दिवसात 2 मुघल सरदारांचा असा पराभव इतिहासात कधीच झाला नव्हता. विजय मोठा होता, पण त्याची किंमतही मोठी होती. अनेक शूर मावळे कामी आले. साल्हेरच्या मातीवर स्वराज्याचा भगवा डौलाने फडकत राहिला. साल्हेरचं युद्ध हे केवळ एक विजय नव्हते. मराठे फक्त लपून लढू शकतात हा मुघलांचा गैरसमज या युद्धाने मोडून काढला. या विजयामुळे स्वराज्याचा दरारा दिल्लीपर्यंत पोहोचला. औरंगजेबाला धक्का बसला. दळ आणि घोडदळ यांचा इतका अचूक समन्वय हेच या विजयाचं खरे गमक होते. इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात, साल्हेरासारखा उघड आणि मोठा विजय तोवर मराठ्यांनी मिळवला नव्हता. साल्हेर जिंकल्यामुळे सुरतेचा व्यापारी मार्ग मराठ्यांच्या नियंत्रणात आला. आर्थिक दृष्टीनेही हा विजय महत्त्वाचा होता. मिळालेल्या लुटीतून सैन्य अधिक मजबूत झाले. त्यांनी सिद्ध केले की योग्य नियोजन असेल तर संख्याबळ गौण ठरते. ही कात्री पद्धतीची रचना पुढे अनेक युद्धांमध्ये वापरली गेली. साल्हेरच्या विजयाने स्वराज्याच्या विस्ताराला नवी गती दिली. आजच्या आधुनिक युद्धशास्त्रातही डबल एन्व्हॉल्वमेंट म्हणजे दुहेरी वेढ्याला महत्त्व आहे. शौर्य आणि बुद्धिमत्ता यांचा संगम म्हणजे साल्हेरची लढाई. सह्याद्रीच्या कुशीत घडलेला हा रणसंग्राम आजही आपल्याला प्रेरणा देतो. इतिहास आपला अभिमान. लाईक शेअर करा. पुढच्या मोहिमेत पुन्हा भेटू. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.